हाय फ्रेंड्स. तर आज आपण बघणार आहोत ॲरेचा प्रोग्राम. तर ह्यामध्ये आपला टास्क असा आहे की आपल्याकडे ॲरेमध्ये काही एलिमेंट्स आहे. तर त्यामध्ये फक्त आपल्याला ऑड नंबरच्या एलिमेंट्सची सम काढायची आहे. तर ह्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला एक्सप्लेन करणार आहे लॉजिक, देन मेमरी डायग्राम्स आणि आपल्याला प्रोग्राम हा इक्लिप्समध्ये रन करून दाखवेल की आपलं लॉजिक हे सक्सेसफुली वर्क करत आहे की नाही. तर चला आपण आता बघूया आपल्या प्रोग्रामचं लॉजिक. तर लॉजिक एक्सप्लेन करण्याआधी तुम्हा सर्वांना माझा मानाचा रामराम. तर मला ऑड नंबरची ॲडिशन करायची आहे आपल्या ॲरेमधून. तर सर्वात आधी मला एक ॲरे लागेल, इंटेजर ॲरे. यामध्ये मी काही एलिमेंट्स ॲड करून घेतो. फोर, 5, 6 हे माझ्याकडे एलिमेंट्स आहेत आणि मला आउटपुट अपेक्षित आहे. 1 + 3 + 5 = 9 बिकॉज हे आपल्याकडे आहे ऑड नंबर. तर आता बघूया आपण लॉजिक. तर आधी आपल्याला ॲरे मधील ट्रॅव्हल्स करावं लागेल. तर एक एक एलिमेंट चेक करायचा आहे. तर त्याच्यासाठी आपल्याला फॉर लूपची हेल्प घ्यावी लागेल. तर फॉर इंटेजर I = 0, देन मला कंडिशन चेक करावी लागेल. ॲरे ऑफ लेंथ I ला इन्क्रीज करावं लागेल. देन फॉर लूप मध्ये मला लिहायचं आहे ऑड नंबरचं लॉजिक. तर त्याच्यासाठी मी इफ ब्लॉक घेतो आणि कंडिशन चेक करतो. ॲरे ऑफ I ला जर 2 ने पूर्ण भाग जात असेल तर तो आपला ऑड नंबर नसेल. तर त्याच्यासाठी आपल्याला नॉट इक्वल टू 0 घ्यावं लागेल. देन इफ ब्लॉक मध्ये त्यांची ऍडिशन करायची आहे मला. तर सम इक्वल टू सम प्लस ॲरे ऑफ I आणि इफ ब्लॉकला क्लोज करून घेईल आणि फॉर ब्लॉकला सुद्धा देन खाली प्रिंट करून घेईल सम, बिकॉज सम मध्ये माझी ऑड नंबरची ऍडिशन ही स्टोअर असेल. तर तुम्ही बघू शकता हे आहे आपल्या प्रोग्रामचं लॉजिक. तर आता आपण हे लॉजिक इक्लिप्स मध्ये टाईप करून बघूया की आपला प्रोग्राम हा सक्सेसफुली वर्क करत आहे की नाही. तर इक्लिप्स मध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे. तर आता आपण आपला प्रोग्राम हा टाईप करून बघूया. तर सर्वात आधी मला ॲरे लागेल. तर इंटेजर ॲरे इक्वल टू त्याच्यामध्ये मी काही एलिमेंट्स ऍड करून घेतो. तर 1, 2, 3, 4, 5, 6 हे आहे माझ्याकडे एलिमेंट्स. तर मी आधी ॲरेची लेंथ आहे ती एका कंटेनर मध्ये स्टोअर करून घेतो. तर इंटेजर साइज इक्वल टू ॲरे ऑफ लेंथ. देन मला सम करायचे आहे. तर मी एक कंटेनर क्रिएट करून घेतो. इंटेजर सम इक्वल टू 0. देन आता मला प्रत्येक एलिमेंट चेक करायचा आहे की तो ऑड आहे की इवन. तर त्याच्यासाठी मला फॉर लूप लागेल. फॉर इंटेजर I = 0, देन कंडिशन चेक करावी लागेल. देन I++. देन आता मला फॉर लूप मध्ये ऑड नंबरचं लॉजिक लिहावं लागेल. तर त्याच्यासाठी आधी इफ ब्लॉक, देन ॲरे ऑफ I mod 2 नॉट इक्वल टू 0 असेल तर तो आपला ऑड नंबर असेल आणि त्यांचे आपण आता सम करून घेऊ. तर सम इक्वल टू सम प्लस ॲरे ऑफ I
आणि जी काही ऍडिशन असेल आपली ऑड नंबरची ती सम मध्ये असेल तर समला आपण प्रिंट करून घेऊ. सम ऑफ ओनली ऑड नंबर फ्रॉम एन array then sum. तर आता तुम्ही बघू शकता आपण आपला कोड हा टाईप करून बघितला आहे. तर आपण आता रन करून बघूया की आपला आउटपुट हे आपल्याला भेटत आहे की नाही. तर तुम्ही बघू शकता नाही. तर आपल्याला आपला आउटपुट हे सक्सेसफुली भेटलेलं आहे. तर आता आपण बघूया मेमरी डायग्राम. तर आता आपण बघूया आपल्या व्हिडिओची लास्ट स्टेप, ती म्हणजे मेमरी डायग्राम. तर सर्वात आधी जेव्हा आपण आपला प्रोग्राम हा रन करतो तेव्हा स्टॅक फ्रेम मध्ये स्टॅक क्रिएट होते आणि सर्वात आधी मेन याचा स्टॅक क्रिएट होत असतो. तर आता आपण आपला प्रोग्राम हा लाईन बाय लाईन एक्झिक्यूट करून बघूया. तर सर्वात आधी array साठी एक कंटेनर क्रिएट होईल मेन मध्ये म्हणजे स्टॅक फ्रेम मध्ये. आणि सपोज त्याचा बेस ऍड्रेस असेल 100 आणि 0 इंडेक्सला स्टोअर होईल 1. 1 इंडेक्सला स्टोअर होईल 2. 2 इंडेक्सला स्टोअर होईल 3. 3 इंडेक्सला स्टोअर होईल 4. 4th इंडेक्सला स्टोअर होईल 5 आणि 5th इंडेक्सला स्टोअर होईल 6. देन फॉर लूप मध्ये येईल. तर फॉर लूप मध्ये आय साठी एक कंटेनर क्रिएट होईल. सपोज त्याचा बेस ऍड्रेस असेल 200 आणि त्याच्यामध्ये स्टोअर होईल आय इक्वल टू 0. देन फॉर लूप मध्ये कंडिशन चेक होईल. तर आय आपल्याकडे आहे 0 and array of length आहे आपल्याकडे 6. तर कंडिशन ही ट्रू आहे तर कंट्रोल गो इनसाइड द फॉर लूप. देन इथं चेक होईल if ब्लॉक मध्ये कंडिशन. तर array of I आपल्याकडे आहे 1 mod 2 not equal to 0 आहे का. तर कंडिशन ट्रू आहे. देन कंट्रोल गो इनसाइड if ब्लॉक्स. देन array of I आपल्याकडे आहे 1 सम मध्ये 0 आहे. यांची ऍडिशन होईल आणि ती ऍडिशन सम मध्ये स्टोअर होईल. तर सम मध्ये 1 आहे तर सम साठी एक कंटेनर क्रिएट होईल. त्याचा बेस ऍड्रेस सपोज असेल 300 आणि सम मध्ये आता स्टोअर होईल आपले ऍडिशन इक्वल टू 1. देन आय ची व्हॅल्यू इन्क्रीज होईल. तर आय होईल 1. देन पुन्हा फॉर लूप मध्ये कंडिशन चेक होईल की 1 हा 6 पेक्षा लहान आहे का. तर कंडिशन ट्रू आहे. देन कंट्रोल गो इनसाइड द फॉर लूप. अगेन चेक if ब्लॉक कंडिशन. तर array of I आता आपल्याकडे 2 mod 2 नॉट इक्वल टू 0 आहे का. तर कंडिशन ही फॉल्स आहे तर कंट्रोल हा ब्लॉक मध्ये जाणार नाही. तर आय ची व्हॅल्यू पुन्हा इन्क्रीज होईल तर ती होईल 2. देन पुन्हा फॉर लूप मध्ये कंडिशन चेक होईल की 2 हा 6 पेक्षा लहान आहे का. तर कंडिशन ट्रू आहे. देन कंट्रोल गो इनसाइड द फॉर लूप्स. देन if ब्लॉक मध्ये पुन्हा कंडिशन चेक होईल
तर ॲरे ऑफ आय आता आपल्याकडे आहे 3 mod 2 not equal to 0. कंडिशन ही ट्रू आहे, then control go inside the if block, then array of I आता आपल्याकडे आहे 3 आणि सम आहे 1. यांची ऍडिशन होईल तर ती आहे 4 आणि ती सम मध्ये स्टोअर होईल 4. then पुन्हा I ची व्हॅल्यू इन्क्रीज होईल तर ती आता होईल 3. then पुन्हा फॉर लूप मध्ये कंडिशन चेक होईल 3 हा 6 पेक्षा लहान आहे का, तर कंडिशन ही ट्रू आहे, then control go inside the for loop again check if block condition. तर आता आपल्याकडे array of I आहे 4 mod 2 not equal to 0. तर कंडिशन ही फॉल्स आहे, तर कंट्रोल इनसाइड द if ब्लॉक जाणार नाही, तर I ची व्हॅल्यू पुन्हा इन्क्रीज होईल तर I होईल 4. then पुन्हा फॉर लूप मध्ये कंडिशन चेक होईल की 4 हा 6 पेक्षा लहान आहे का, तर कंडिशन ट्रू आहे, then कंट्रोल गो इनसाइड द फॉर लूप अगेन चेक if ब्लॉक कंडिशन. तर ॲरे ऑफ I आता आहे 5 mod 2 not equal to 0. कंडिशन ही ट्रू आहे, then कंट्रोल गो इनसाइड द if ब्लॉक, then ॲरे ऑफ I आहे 5 आणि सम मध्ये आता आपल्याकडे आहे 4. तर यांची ऍडिशन होईल आणि जे ऍडिशन असेल ती ऍडिशन सम मध्ये स्टोअर होईल, तर सम मध्ये आता होईल 9. then I ची व्हॅल्यू पुन्हा इन्क्रीज होईल तर ती होईल 5. then पुन्हा फॉर लूप मध्ये कंडिशन चेक होईल की 5 हा 6 पेक्षा लहान आहे का, तर कंडिशन ट्रू आहे, then कंट्रोल गो इनसाइड द फॉर लूप, then if ब्लॉक मध्ये पुन्हा कंडिशन चेक होईल 6 mod 2 not equal to 0. तर कंडिशन ही फॉल्स आहे, तर if ब्लॉक मध्ये जाणार नाही, तर पुन्हा I ची व्हॅल्यू इन्क्रीज होईल ती होईल 6. आणि पुन्हा फॉर लूप मध्ये कंडिशन चेक होईल की 6 हा 6 पेक्षा लहान आहे का, तर इथं कंडिशन ही फॉल्स होईल, तर फॉर लूप हा स्टॉप होईल आणि नंतर आपला मेसेज प्रिंट होईल सिस्टम डॉट आउट डॉट प्रिंटएलएन सम. तर सम मध्ये आता आपल्याकडे आहे 9. तर 9 आपल्याकडे भेटेल हे ऑड नंबर ची सम तुम्ही बघू शकता. तर भेटूया लवकरच नेक्स्ट व्हिडिओ मध्ये. थँक्यू सो मच फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ.